मित्रवर्य राजाभाऊ मुळे आणि हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी आणि देशभक्त बंधू भगिनींनो, मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. आपल्या सगळ्याजणांना नमस्कार करतो. माझा आपल्या सगळ्याजणांना जय श्रीराम. आज आपण सगळेजण राजाभाऊंचे वडील स्वर्गीय ग म उपाख्य बंडोपंत मुळे यांच्या स्मृतीच्या निमित्ताने जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, त्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत. आणि आजचा दिवस या व्याख्यानमालेतला एक महत्त्वाचा दिवस आहे. तो या अर्थाने क्योंकि आज आहे 27 मे आणि हा 27 मे हा दिवस हा बंडोपंतांचा इंग्लिश तारखेप्रमाणे हा स्मृती दिन आहे. आपल्या सर्वांच्या वतीने मी पहिल्यांदा बंडोपंतांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. बंडोपंतांचं एका वाक्यामध्ये जर वर्णन करायचं असेल तर एक कर्मठ आणि समर्पित स्वयंसेवक असं करता येऊ शकतं. बालपणापासून स्वयंसेवक, जीवनभर संघाचं व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. कठीण परिस्थितीमध्ये, विरोधाच्या परिस्थितीमध्ये, गरिबीच्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांनी संघाचा वसा हा कधी सोडला नाही. संघाची किंवा संघ परिवाराची कोणतीही छोटी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली ती त्यांनी तेवढ्याच निष्ठेने आणि श्रद्धेने ही पार पाडली. माझ्या आधी त्यांचेच एक सहकारी शिरपूरचे बापूराव जोशी यांनी बंडोपंतांच्या शिरपूरच्या आठवणी आपल्यासमोर ठेवल्या. तो आदर्श स्वयंसेवकाचं जीवन कसं असतं हे त्यांच्या त्या आठवणीतूनच आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. बंडोपंतांकडे जसं संघाचं काम होतं तसं संघ परिवाराचा एक हिस्सा म्हणजे विश्व हिंदू परिषदेची पण त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्यांच्या तरुणपणी म्हणजे 1966 मध्ये विश्व हिंदू परिषदेचं जे पहिलं विश्व संमेलन प्रयागला झालं होतं, त्या संमेलनामध्ये प्रतिनिधी म्हणून आले होते. तेव्हापासून तर त्यांचा विश्व हिंदू परिषदेशी संबंध आहे. नगर जिल्ह्याचे पहिले जिल्हा संघटन मंत्री हे बंडोपंत मुळे होते. एवढंच नव्हे तर आणीबाणीच्या काळामध्ये श्रीरामपूरमध्ये असताना किंवा अन्यत्रही विश्व हिंदू परिषदेवर बंदी नव्हती, तर विश्व हिंदू परिषदेच्या बॅनरखाली गीत दत्तात्रेय वगैरे असे जे काही छोटे मोठे कार्यक्रम व्हायचे, रामायणावर प्रवचनं व्हायची, त्या सगळ्या कार्यक्रमांची योजना, त्याचं संचालन हे न घाबरता बँकेतली नोकरी असताना सुद्धा, कारण स्टेट बँकेतली नोकरी ही सरकारी नोकरी मानली जाते, पण ते सगळ्या कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या आणि चांगल्या पद्धतीने आणि लोकांच्या चांगल्या सहभागाने हे पार पाडले. जेव्हा राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं तेव्हा शिलापूजनाच्या काळामध्ये बंडोपंत जिल्ह्याचे कोषाध्यक्ष होते. एवढंच नव्हे तर 4 एप्रिल 1991ला दिल्लीच्या बोट क्लबवर जो 25 लाखाचा ऐतिहासिक मेळावा झाला, त्यालाही एक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता या नात्याने बंडोपंत उपस्थित राहिले होते. संघ असेल, विश्व हिंदू परिषद असेल, श्रीरामपूर असेल, नगर असेल किंवा शिरपूर असेल, जिथे जिथे ते गेले त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी संघाचं, विश्व हिंदू परिषदेचं काम केलं. अनेक लोकांना जोडलं. मग तो गरीब असेल, संपन्न असेल, तो चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी असेल, झोपडपट्टीमध्ये राहणार असेल, सगळ्यांशीच त्यांचे आत्मीय संबंध होते. असं सर्वांवर निरपेक्ष प्रेम करणारे व्यक्ती फार थोडे असतात. त्याच्यामध्ये आपल्याला बंडोपंतांचं नाव घ्यावं लागेल. आपली मुलं, मग त्यांच्या मुली, मुलगा, राजाभाऊ या सगळ्यांवर संघाचा संस्कार करण्याचं त्यांनी काम केलं आणि त्याचं आज आपण उदाहरण बघतोय. त्यांच्याच संस्काराचं फळ म्हणजे राजाभाऊ प्रांतीय स्तरावरची जबाबदारी घेऊन आपल्या वडिलांना आदर्श ठेवून निष्ठेने काम करत आहेत. तर अशा एक आदरणीय
रामभक्ताला, संघाच्या ज्येष्ठ स्वयंसेवकाला मी पहिल्यांदा प्रणाम करतो, आदरांजली अर्पण करतो. बंधू भगिनींनो, एखाद्या व्यक्तीला शाब्दिक श्रद्धांजली अर्पण करण्याने काम भागत नाही. व्यक्तीला खरी श्रद्धांजली दिली असं कधी म्हणता येईल तर ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आपण श्रद्धांजली अर्पण करत असतो ती व्यक्ती ज्या ध्येयासाठी आणि ज्या विचारासाठी आयुष्यभर त्या व्यक्तीने काम केलं, त्या ध्येयपूर्तीसाठी आणि त्या विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी मी काय करणार याचा संकल्प करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तो बंडोपंतांनी संघासाठी, विश्व हिंदू परिषदेसाठी, राम जन्मभूमीसाठी, हिंदुत्वाच्या आणि राष्ट्राच्या उत्कर्षासाठी जीवनभर काम केलं. तो जो त्यांचा वसा आहे, तो त्यांचा विचार आहे, ते जे त्यांचे ध्येय आहे, तो जो त्यांचा ध्यास आहे, ते त्या ध्येयपूर्तीसाठी आपण सगळेजण काम करताच आहात. पण याच्या आधी मी जितकं काम करतो तो त्याच्यापेक्षा मग अधिक जास्त वेळ देऊन मी काम करेन असा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. आजच्या या स्मृतिदिनी आपण सगळेजण असा संकल्प कराल असा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं पुढचं बोलणं मी सुरू करतो. बंधू भगिनींनो, किती कसा योग आहे बघा. ज्यांनी रामजन्मीच्या आंदोलनामध्ये इतकं विलक्षण काम केलं, अशा एका ज्येष्ठ रामभक्ताच्या स्मृतिदिनी राम जन्मभूमीच्या संदर्भामध्ये बोलण्याचा योग आलेला आहे. ते भाग्य मला मिळालेलं आहे. आपल्या सगळ्या हिंदू समाजाच्या, देशाचा जो राष्ट्रभक्त आहे, मग तो कोणत्याही जातीचा, प्रांताचा किंवा धर्माचा असो, जो रामभक्त आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा, सौख्याचा, संकल्पपूर्तीचा विषय हा 9 नोव्हेंबरला झाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे. आणि आत्ता 2च महिन्यापूर्वी आपण सगळ्यांनी मिळून राम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माणाच्या निधी समर्पण अभियानामध्ये आपण सगळेजण सहभागी झालो. पण हा राम जन्मभूमीचा जो लढा आहे, हा लढा हा राष्ट्र मंदिराच्या संकल्पाचा आहे, या राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचा आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर हा आपल्या सगळ्यांचा घोष आहे. त्याच्यासाठी आपण सगळेजण काम करतो. त्याचाच थोडा धावता आढावा आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बंधू भगिनींनो, हा रामजन्मीचा विषय आपण सगळ्यांनी मिळून का हातामध्ये घेतला? अपमानाचं परिमार्जन करण्यासाठी. कोणताही स्वाभिमानी देश, स्वाभिमानी समाज आणि स्वाभिमानी व्यक्ती अपमान सहन करत नाही, अन्याय सहन करत नाही, आक्रमण सहन करत नाही. तो त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवतो जेवढी त्याच्यामध्ये शक्ती असेल त्या समाजामध्ये, देशामध्ये किंवा व्यक्तीमध्ये. जो अन्याय आणि आक्रमण सहन करत नाही तोच पुढे जातो. आणि जे अन्याय, आक्रमण, अपमान सहन करतात त्यांच्या नशिबी येते गुलामी. देशाला जर मोठं करायचं असेल तर समाजाने अपमान और अन्यायाच्या विरोधामध्ये ठाम उभं राहिलं पाहिजे. हार आणि जिताचा विचार न करता मी अपमान सहन करणार नाही. बंधू भगिनींनो, मला अत्यंत आनंद वाटतो हे बोलायला की अशा पद्धतीचाच सगळा व्यवहार आमच्या हिंदू समाजाने सगळ्या जगासमोर ठेवला आहे. काही जण म्हणतात की हिंदुस्थानचा इतिहास हा पराभवाचा आहे. खोटं आहे, चूक आहे. भारताचा इतिहास पराभवाचा नाही, विलक्षण पराक्रमाचा आणखीन संघर्षाचा आहे. जेवढा संघर्ष आणि जेवढं बलिदान या देशासाठी आणि धर्मासाठी आम्ही हिंदूंनी केलंय, जगातल्या कोणत्याही देशाने किंवा समाजाने केलेलं नाही. 636 साली अरबी मुसलमानांचं पहिलं आक्रमण मुंबईच्या जवळ ठाण्याला झालं, ते आम्ही परतवून लावलं. गेले 1400 वर्ष आम्ही या आक्रमक जेहादींच्या विरोधामध्ये लढतो. कधी आम्ही हारलो, कधी आम्ही जिंकलो, पण आम्ही माघार घेतली नाही, पळपुटपणा दाखवला नाही. आम्ही सतत त्यांच्याशी हा संघर्ष केला. आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा राम जन्मभूमीचा हा संघर्ष आहे.
जगाच्या इतिहासामध्ये आपण बघितलं असेल, ग्रीसची प्राचीन संस्कृती ती सभ्यता नाही आहे. मेसोपोटेमिया कोणता देश माहिती नाही. रोमन संस्कृती पूर्वी जी होती आज तिचं अस्तित्व नाही आहे. पर्शिया आज तो इराण झाला, त्याचं अस्तित्व नाही. भारतात असं झालं नाही. आमच्या संस्कृतीचं रक्षण झालं आणि त्याच्याच बोडीला का? कारण आपण संकटाशी यशस्वीरित्या लढा दिला, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. या आपल्या संघर्ष करण्याच्या, अपमान सहन करण्याच्या मानसिकतेमुळे. आणि याच मानसिकतेचा एक भाग म्हणजे राम जन्मभूमीचा लढा आहे. बंधू भगिनींनो, जेहादी मुसलमान जगामध्ये जिथे गेले तिथे त्यांनी अत्याचार केले, अन्याय केले. आपल्या देशामध्ये मंदिरं फोडली, काही ठिकाणी बौद्ध विहार उद्ध्वस्त केले, चर्चेस उद्ध्वस्त केली, आपल्या देशामध्ये गुरुद्वारे उद्ध्वस्त केले. संघर्ष करणं, उद्ध्वस्त करणं, विनाश करणं, अत्याचार करणं ही जेहादी मनोवृत्ती राहिलेली आहे. जगातला कोणताही देश त्याला अपवाद राहिलेला नाही मुसलमानांच्या आक्रमणामुळे. आत्ता 15-20 वर्षापूर्वी अफगाणिस्तानच्या बाबियानाच्या बौद्ध मूर्ती तालिबान्यांनी उद्ध्वस्त करून टाकल्या. ही जेहादी मानसिकता आहे. हिंदूंनी त्याचा जेवढा अनुभव घेतलेला आहे जगातल्या कोणत्याही देशाने किंवा समाजाने घेतलेला नसेल. पण आपण कसे लढलो बंधू भगिनीनो? सोमनाथाचं मंदिर 21 वेळा तोडलं गेलं, 22 वेळा त्याचं पुनर्निर्माण झालेलं आहे. आणि याच मानसिकतेतून जेव्हा 1669 साली औरंगजेबाने काशी विश्वनाथाचं मंदिर फोडलं, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कडक भाषेमध्ये इशारा देणारं, चेतावणी देणारं आणि आम्ही प्रतिकाराला सिद्ध आहोत असं सांगणारं पत्र औरंगजेबाला त्यावेळेला पाठवलेलं होतं. आणि हा छत्रपती महाराजांचा वसा घेऊन पेशवे असतील, शिंदे असतील, होळकर असतील किंवा आमचे नागपूरकर भोसले असतील, पवार असतील, या सगळ्यांनी नेहमीच आपल्या सर्व मंदिरांच्या मुक्तीसाठी, आपली सगळी धर्मस्थानं मुक्त करण्यासाठी संघर्ष केला. आणि त्याचाच परिपाक उज्जैनचं ज्योतिर्लिंग महाकालेश्वर त्याचं पुनर्निर्माण झालं, त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं पुनर्निर्माण झालं, नाशिकच्या सुंदरनारायण मंदिराचं पुनर्निर्माण झालं. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 1677 मध्ये जेव्हा दक्षिण दिग्विजयाला गेले होते, तेव्हा तिरुमन्नमलाईला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथली एक मंदिर तोडून त्याची मशीद बनवलेली आहे. महाराजांनी तो भूप्रदेश जिंकल्यानंतर आपल्या तिथल्या सेनापतीला पहिली आज्ञा केली की ही मशीद पाडा आणि पुन्हा पहिल्यासारखं मंदिर या ठिकाणी उभं करा. हे छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. आणि याच्याच एक भाग म्हणजे आपला राम जन्मभूमीचा हा संघर्ष आहे. आपण सगळेजण जाणतो की 1528 मध्ये बाबराचा सेनापती मीर बाकी त्याने बाबराच्या आज्ञेने राम जन्मभूमी अयोध्येवर हल्ला केला. 10 दिवस लढाई चालली. 1,76,000 हिंदूंचं बलिदान झालं. एका मागोमाग एक लढाया चालू होत्या. 1528 ते 1947 76 वेळा लढाया झाल्या. 3.5 लाख हिंदूंचं बलिदान झालं. जेव्हा आपण जिंकत होतो तेव्हा पूजार्चा चालू व्हायची, जेव्हा आपण हारत होतो तेव्हा पूजार्चा बंद व्हायची. महिलांनी सहभाग घेतला, पुरुषांनी सहभाग घेतला. बाबा वैष्णवदास, स्वामी महेश्वरानंदजी अशा साधू संतांनी सुद्धा या सगळ्या लढ्यामध्ये हा सहभाग घेतला. सिखांनी सहभाग घेतला. शिखांचे शेकडो निहंग सैनिक हे रामजन्मीच्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी हे अयोध्येमध्ये आले होते 300 वर्षापूर्वी. असा हा सगळा रामजन्मीचा संघर्ष. 47 साली आपण स्वतंत्र झालो. सोमनाथाच्या पुनर्निर्माणाची घोषणा झाली. अयोध्येच्या जनतेला वाटलं की जो न्याय सोमनाथला तोच न्याय अयोध्येला मिळाला पाहिजे. पण दुर्भाग्याने सरदार वल्लभभाई पटेलांचं निधन झालं. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोक्यावर सेक्युलरिझमचं भूत सवार झालेलं होतं. त्याच्यामुळे अयोध्येचा विषय मागे पडला. परंतु चमत्कार झाला आणि 22-23 डिसेंबरच्या मध्यरात्री 1949ला राम जन्मभूमीवर भगवान रामललाची मूर्ती अवतीर्ण झाली. पंडित जवाहरलाल नेहरू एकदम जबरदस्त क्रुद्ध झाले आणि क्रुद्ध होऊन उत्तर प्रदेशचे त्यावेळेचे मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंतांना त्यांनी आदेश दिला
की ती मूर्ती ताबडतोब त्या स्थानातून काढा. गोविंद वल्लभ पंतांनी त्यावेळेला फैजाबाद जिल्हा म्हणत असत. त्याचे जे कलेक्टर होते के नय्यर, त्यांना सांगितलं की दिल्लीचा आदेश आहे, ती मूर्ती तिथून काढा. बघा धर्मावर निष्ठा आणि कशी असते. कलेक्टर नय्यर साहेबांनी उत्तर दिलं, साहेब हे शक्य नाही आहे. जर मी करायला गेलो तर जगवस्त संघर्ष होईल, गोळीबार करावा लागेल, हिंसाचार होईल, मी त्याला तयार नाही. पण हे झालं पाहिजे. ते म्हणाले झालं पाहिजे, जर तुमची आज्ञा असेल तर मी महिलांना माझ्या कलेक्टर पदाचं त्यागपत्र देतो. दुसरा कोणाला तरी कलेक्टर नेमा, तो ते काम करू शकतो, मी नाही करणार. आणि रामाची मूर्ती राम मंदिरामध्ये राहिली. सरकारने केवळ त्याला कुलूप लावलं आणि रिसिव्हरच्या ताब्यामध्ये ती भूमी दिली. आणि त्याच्यानंतर आपण अनेक छोटे मोठे सगळे संघर्ष केले, हे आपण सगळेजण हाय जाणतो. 1984 साली 7 आणि 8 एप्रिलला दिल्लीच्या विज्ञान भवनामध्ये धर्म संसदेचं, विश्व हिंदू परिषदेचं पहिलं अधिवेशन झालं. आणि त्या अधिवेशनामध्ये धर्मस्थान मुक्तीची घोषणा झाली आणि श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचं गठन झालं. आजचे जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथजी, त्यांचे गुरुदेव पूजनीय महंत आदित्यनाथजी त्या समितीचे अध्यक्ष झाले. आणि साधू संतांच्या नेतृत्वाखाली सर्व देशभरामध्ये राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी जागरणाचे आणि आंदोलनाचे एका मागोमाग एक कार्यक्रम सुरू झाले. मग राम जानकी रथयात्रा असेल किंवा 1989 मध्ये झालेली शिलापूजनाचा कार्यक्रम असेल, 2.5 लाख गावांमध्ये 3 लाख कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये 6 कोटीपेक्षा जास्त रामभक्त सहभागी झाले. 90ची कारसेवा झाली, ज्याच्यामध्ये शेकडो रामभक्त मुलायम सिंगच्या गोळ्यांचे बळी पडले, त्यांचं बलिदान झालं. आणि गीता जयंतीच्या दिवशी 1992ला दुसऱ्या कारसेवेमध्ये बाबरी ढाचा पडला आणि कच्च्या स्वरूपामध्ये का होईना राम जन्मभूमीवर भगवान रामचंद्राचं छोट्या स्वरूपामध्ये का होईना पण मंदिर हे उभं राहिलं. एक टप्पा हा पूर्ण झाला. बंधू भगिनीनो, हे जे सगळे आपण आंदोलन केली, कार्यक्रम केले, सगळ्या देशमतामध्ये एक विलक्षण जागरण झालं. काही लोक म्हणायचे, अरे रामाचा विषय काय महत्वाचा आहे, धर्म आणि श्रद्धा काय आहे, भाकरी महत्वाची आहे. भाकरी महत्वाची आहे, पण जशी भाकरी महत्वाची आहे बंधूनो, श्रद्धा पण तेवढीच महत्वाची असते. हा वर आणि हा खाली असं करून चालत नाही. सगळ्या जनतेने हे लक्षात आलं. मुलायम सिंग काय, काँग्रेसी काय, कम्युनिस्ट काय, सोशलिस्ट काय, जेवढे सेक्युलरिस्ट होते या सगळ्यांनी त्या काळामध्ये राम जन्मभूमीच्या आंदोलनाला जबरदस्त प्रमाणामध्ये विरोध केला. कम्युनिस्ट इतिहासकारांनी विरोध केला. चला सगळ्यांची नावं काय घ्यायची, तेवढा आपल्याला वेळही नाही. पण तरीसुद्धा जागृत जनता पाठीमागे हटली नाही. जेवढी आपली शक्ती होती ती सगळी शक्ती लावून जुलमी सरकाराचा जुलूम झुगारून देऊन राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी लाखो कोट्यावधी लोक हे त्याच्यामध्ये हे सहभागी झाले. शेतकरी असतील, कामगार असतील, वनवासी असतील, अनुसूचित जातीचे असतील, ज्यांना आपण तळागाळातले म्हणू असे म्हणू, सगळा हिंदू समाज, बहुजन समाज, हे सगळेच्या सगळेजण हे त्याच्यामध्ये उतरले. काही पुढाऱ्यांनी सांगितलं हा सवर्णांचा विषय आहे, पण जेव्हा कारसेवा 90ची त्यांनी बघितली तेव्हा त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. कारण त्यांच्याच गावामधले शेकडो लोक जे यांना गरीब म्हटलं जातं, बहुजन समाज म्हटलं जातं, ते कारसेवेला अयोध्येला गेले होते. अशा पद्धतीचं एक विलक्षण प्रत्यंतर. बंधू भगिनीनो, राम जन्मभूमीचं 92 पर्यंतचा आंदोलनाचा जो पहिला टप्पा आहे त्याने एक विलक्षण जागरण झालं. गर्व से कौम हिंदू है अशा पद्धतीची एक मानसिकता हिमतीची सर्व हिंदू समाजामध्ये निर्माण झाली. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक नव्हे राजनैतिक परिवर्तन राम जन्मभूमीच्या त्या पहिल्या टप्प्यामुळे झालं, ज्याची अनुभूती आपण सगळ्यांनी घेतली. अटलजी प्रधानमंत्री पंतप्रधान झाले किंवा आणखीन काही अनेक गोष्टी घडल्या, हे सगळं त्याच्यामुळे झालं. जय श्रीराम. आज जय श्रीराम म्हटल्यानंतर काही जणांना राग येतो,
पण रामजन्मीच्या आंदोलनामध्ये जसं स्वातंत्र्याच्या काळामध्ये वंदे मातरम म्हटल्यानंतर लोकांच्या स्फुरण चढायचं, तो देशभक्तीचा एक पर्यायी शब्द बनला होता, तसा धर्माच्या श्रद्धेचा पर्यायी शब्द जसं वंदे मातरमचं महात्म्य त्या काळामध्ये होतं, तसंच महात्म्य राम जन्मभूमीच्या मुळे या आपल्या जय श्रीराम या संदर्भामध्ये झालेलं आहे. हे आपण सगळ्या जणांनी हे अनुभवलं. असा एक विलक्षण विषय या राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये इथे ज्यांची 50-60 उलटलेली आहे त्या सगळेजणांनी तो हा विषय जो आहे हा अनुभवलेला आहे. बंधू भगिनींनो, राम जन्मभूमीच्या विषयाच्या आंदोलनाचा हा जसा एक पैलू झाला, तसा हाचा दुसरा जो पैलू आहे तो आहे राष्ट्रीयत्वाचा. राम जन्मभूमीचा विषय हा राष्ट्रीयत्वाचा विषय. भगवान राम हे आमचे आदर्श आहेत. राम जन्मभूमीचं आंदोलन काही जे म्हणतात हा हिंदू मुसलमानांचा संघर्ष आहे. राम जन्मभूमीचं आंदोलन हा हिंदू मुसलमानांचा संघर्ष नाही. राम जन्मभूमीचं आंदोलन हा मंदिर मस्जिदीचा झगडा नाही. राम जन्मभूमीचं आंदोलन हा राष्ट्रीयता विरोधामध्ये अराष्ट्रीयता याचा संघर्ष आहे. राम आमचे राष्ट्रीयत्वाचे सर्वोच्च आदर्श आहेत. आमची अस्मिता आहे. भगवान राम आम्हा भारतीयांचे, या हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांचे प्राण आहेत, आमचे आत्मा आहेत. गेल्या हजारो वर्षाच्या आमच्या सनातनी परंपरेचे ते सर्व श्रेष्ठ आदर्श आहेत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम. रामाला म्हटले रामो विग्रवाण धर्म. राम म्हणजे हिंदू समाजाचा जिवंत आदर्श आहे. महात्मा गांधीजींनी म्हटलं की राम इस देश की पहचान आहे आणि रामामुळे सगळ्या जगामध्ये हिंदू समाज, भारत हा ओळखला जातो. जेवढा रामाचा प्रभाव हिंदू समाजावर आहे कोणाचा प्रभाव नसेल. जीवनामध्ये प्रत्येक आदर्श गोष्ट ही रामाशी निगडीत आहे. आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श पुत्र, आदर्श राजा, आदर्श भाऊ जर कोण असेल तो मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम. आपण नगर जिल्ह्यातले आहोत. या नगर जिल्ह्यामध्ये समाजवादी पक्षाची फार मोठी परंपरा निर्माण झालेली आहे. पटवर्धन वगैरे सगळे इथलेच, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन. पण या सगळ्या समाजवादी आंदोलनांचे जे एक फार मोठे नेते होऊन गेले, स्वर्गीय डॉक्टर राम मनोहर लोहिया, ते भगवान रामाबद्दल काय म्हणतात. राम मनोहर लोहियांनी अनेक पुस्तकं लिहिली. अत्यंत विद्वान पुरुष, त्यात काही वादच नाही, मी त्यांना प्रणाम करतो. त्यांची अनेक भाषणं आहेत. त्यांचं ललित निनिमेचं पुस्तक आहे, मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर राम मनोहर लिहितात की मी नास्तिक आहे, मी परमेश्वराला मानत नाही, परंतु मी राम, कृष्ण आणि शिव म्हणजे शंकर यांना मी मानतो. मी यांना का मानतो? कारण राम आणि कृष्णामुळे भारत आजही भारत आहे. आमची संस्कृती, आमच्या परंपरा, आमची सभ्यता हिचं जे रक्षण झालेलं आहे ही राम आणि कृष्णामुळे झालेली आहे. रामाने उत्तर आणि दक्षिण जोडली, कृष्णाने पूर्व पश्चिम जोडली. आणि एखादा विणकर जेव्हा वस्त्र विणतो तेव्हा उभे आडवे धागे असतात, तसे राम आणि कृष्णांच्या चरित्रामुळे उभे आडवे धाग्याने हे आपल्या हिंदुस्थानचं, आमच्या भारतीत्वाचं, आमच्या या संस्कृतीचं वस्त्र जे आहे ना ते विणलं गेलेलं आहे. म्हणून या देशाचे सर्वश्रेष्ठ महापुरुष या नात्याने मी त्यांना प्रणाम करतो. हे डॉक्टर राम मनोहर लोहियांनी म्हटलेलं आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि भगवान असे श्रेष्ठ असल्यामुळे आपण सगळेजण जाणतो, जेव्हा घटना समिती बनली आणि घटना समितीच्या सदस्यांचं अधिवेशन सुरू झालं, घटना लिहिण्याची जबाबदारी म्हणजे घटनाचं ड्राफ्टिंग कमिटी, त्याचे अध्यक्ष पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. घटना समितीमध्ये 300 पेक्षा जास्त लोक होते. त्याच्यामध्ये हिंदू होते, मुसलमान होते, ख्रिश्चन होते, चला पारशी, शीख सगळेच होते. पण या सगळ्या 300-350 मिळून मंडळींच्या चर्चेमध्ये एक मुद्दा आला. जेव्हा आपली घटना तयार होईल आणि ती जेव्हा आपण छापायला देऊ
तेव्हा त्या आपल्या घटनेच्या पुस्तकामध्ये, त्या प्रतिमध्ये आपल्या देशाच्या महापुरुषांची चित्र ही आपण दिली पाहिजेत. आणि 21 महापुरुषांच्या चित्रांच्या श्रमामध्ये सगळ्यांचं एकमत झालं. आणि बंधू भगिनीनो, मला अत्यंत आनंद होतोय तुमच्यासमोर बोलताना, जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेची पहिली प्रत महामहिम राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सुपूर्द केली. त्याला पहिल्या प्रतीमध्ये पहिलं चित्र भगवान रामाचं होतं. राम, सीता आणि लक्ष्मण हे श्रीलंकेच्या विजयानंतर पुष्पक विमानामध्ये बसून हे अयोध्येला चाललेले आहेत. हे पहिलं चित्र. गीतेचा उपदेश करणाऱ्या भगवान कृष्ण हे दुसरं चित्र. आणखीन आपण सगळेजण जाणतो, कालच बुद्ध पौर्णिमा झाली, तर भगवान बुद्धाचं चित्र आहे, महावीर जैनाचं चित्र आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत, गुरु गोविंद सिंगजी आहेत, महाराणा प्रताप आहेत, अशा महापुरुषाचे चित्र. तर ज्या घटना समितीमध्ये वेगवेगळ्या प्रांतांचे, वेगवेगळ्या पंथांचे आणि वेगवेगळ्या धर्मांचे, उपासना पद्धतीचे लोक होते, वेगवेगळ्या पक्षांचे होते, पण त्या सगळ्यांकडून एक मताने भगवान रामाला आपला सर्वोच्च राष्ट्रीय आदर्श मानला. त्यामुळे राम हा सांप्रदायिक विषय नाही, राम हा केवळ हिंदूंचा विषय नाही, तर भगवान राम हा राष्ट्राचा विषय. ही गोष्ट आपण सगळ्यांनी मिळून ही लक्षात घेतली पाहिजे. भगवान राम हे राष्ट्रीयताचं प्रतीक आहे. आणि त्या राष्ट्रीयताचं प्रतीक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या जन्मभूमीवर त्यांच्या दिव्य भव्य अशा त्याच्या सगळ्या चारित्र्याच्या संदर्भामध्ये एक भव्य मंदिर उभं राहिलं पाहिजे. हा राष्ट्रीय विषय ठरतो. तो सांप्रदायिक संकुचित ठरूच शकत नाही. जे त्याला सांप्रदायिक म्हणतात त्यांना राष्ट्र काय आणि राष्ट्रीयत्व काय याचं माहितीच नाही, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक इंग्रज व्हाईसराय आणि त्यावेळची जो इंग्रजांची बडी बडी मंडळी होती, त्यांचे पुतळे, त्यांच्या नावाचे दवाखाने, त्यांच्या नावाचे रोड, स्टेशन्स, नावं ही सगळी बदलली गेली. का बदलली गेली? कारण त्या सगळ्यांनी म्हटलं की ते पारतंत्र्याचं प्रतीक आहे. दिल्लीमध्ये पंचमजॉरचा पुतळा होता, तो पंचमजॉरचा पुतळा हटवला गेला. आपली मुंबई, आपल्या महाराष्ट्राची राजधानी, आपल्या नगरून आपण रेल्वेने जातो. आता त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. पण आपल्याला माहिती आहे की त्या स्टेशनचं पूर्वी नाव होतं व्हिक्टोरिया टर्मिनस. मग व्हिक्टोरिया टर्मिनसचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस का झालं? त्यावेळेला काही जणांनी प्रश्न विचारले होते. त्यांना उत्तर दिलं गेलं, व्हिक्टोरिया टर्मिनस हे गुलामीचं नाव आहे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस हे स्वातंत्र्याचं नाव आहे, स्वाभिमानाचं नाव आहे. स्वाभिमानी देश गुलामीची प्रतीकं सहन करत नाही, तो स्वाभिमानाची प्रतीकं करतो. बाबरी ढाचा गुलामीचं प्रतीक होता, म्हणूनच तो पाडला गेला. आणि राम मंदिर हे स्वातंत्र्याचं, राष्ट्रीयत्वाचं, स्वाभिमानाचं प्रतीक आहे. म्हणून ते भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये हे उभं राहिलं पाहिजे, असा आपल्या सगळ्यांचा हा संकल्प आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्या विषयाकडे बघतो. मग काही जण म्हणतात, अरे तुम्ही राष्ट्रीय वगैरे कसं काय म्हणू शकता? मुसलमानांचं का होईल, मग ख्रिश्चनांचं का होईल? लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग उपासना पद्धती, पंथ, प्रांत वगैरे, मजहब ज्याला म्हणतात, रिलिजन, या सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यानंतरच्या असतात. तुम्ही म्हणाल कसं काय? मी फक्त तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. हे मी बाबराचंच उदाहरण देतो. बाबराने 1526 साली पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये इब्राहिम खान लोदीला हरवलं आणि दिल्ली जिंकली. पण बाबराला माहिती होतं, जोपर्यंत महाराणा सांगाला मी हरवू शकत नाही, तोपर्यंत मी
भारतावर म्हणजे या देशामध्ये राज्य राहू शकत नाही. 1527 16 फेब्रुवारीला बाबराची आणखीन महाराणा सांगाची पहिली लढाई झाली, ज्या लढाईमध्ये बाबर हारला, महाराणा सांगा जिंकले. ही लढाई झाली खनव्याला. हे खनवा आजच्या आग्र्यापासून 40-45 किलोमीटर दूर आहे, राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यामध्ये. तेव्हा बाबराला कोणीतरी सांगितलं की राणा सांगाच्या सैन्यामध्ये हसन खान नावाचा मुसलमान सरदार आहे. तो बाबराने आपला एक हेर हसन खानच्या छावणीमध्ये पाठवला. तो हसन खानच्या तंबूमध्ये गेला. बाबरने त्याच्या नावाने एक पत्र लिहिलं होतं आणि एक सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक थैली त्याला दिली. हसन खानने ते पत्र वाचलं. त्या पत्रामध्ये बाबराने लिहिलं की हसन खा, तू मुसलमान आहेस, मी पण मुसलमान आहे, म्हणून आपण दोघे भाऊ भाऊ आहोत. पण राणा सांगा तर काफिर आहे, तो आपला भाऊ होऊ शकत नाही. तर तू काफिर राणा संघाच्या सैन्यामध्ये का? तू त्या काफिराची साथ सोडून दे आणि माझ्या बाजूला ये. आपण दोघंजण म्हणून राणा संघाला हरवू, त्याचा अर्ध राज्य तुला मिळेल, अर्ध राज्य माझ्याकडे राहील. ते पत्र वाचल्यानंतर हसन खाननी त्या हेराला म्हटलं, या सोन्याच्या मोहरा तू परत घेऊन जा आणि मी बाबराला जे उत्तर लिहितोय ते पत्र तू त्याला दे. आणि हसन खाननी बाबराला उत्तर लिहिलं. हसन खानचं उत्तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने, मग तो हिंदू असो मुसलमान असो, त्याने त्याचं मनन केलं पाहिजे. हसन खान आपल्या पत्रामध्ये लिहितो की बाबरा, तू मुसलमान आहेस, मी मुसलमान आहे, मला मान्य आहे. महाराणा सांगा हिंदू आहेत, हेही मला मान्य आहे. परंतु आपण दोघंजण मुसलमान असल्यामुळे तू माझा भाऊ होऊ शकत नाहीस, आणि महाराणा सांगा हिंदू असल्यामुळे ते माझे शत्रू होऊ शकत नाहीत. का? कारण तू जरी मुसलमान असलास तरी तू परदेशी आहेस, आमच्या देशावर आक्रमण करण्यासाठी आलेला आहेस. त्यामुळे मुसलमान असून सुद्धा तू माझा शत्रू आहेस. आणि राणा सांगा जरी हिंदू असले तरी ते हिंदुस्थानी आहेत, मी पण हिंदुस्थानी मुसलमान आहे, म्हणून आम्ही दोघे भाऊ भाऊ आहोत. तर मी तुझ्याकडे येणार नाही. उद्याच्या लढाईमध्ये माझी तलवार तुझ्याबरोबर लढेल. बंधू भगिनींनो, थोड्याच दिवसांमध्ये दुसरी लढाई झाली. त्या लढाईमध्ये महाराणा संघाचा पराभव झाला, बाबर जिंकला. त्या लढाईमध्ये हसन खान मारला गेला. जेव्हा वसुंधरा राजे राजस्थानच्या मुख्यमंत्री होत्या, तेव्हा त्यांनी त्या खानव्याला या लढाईचं स्मारक बांधलेलं आहे. ते स्मारक बघायला मी गेलो होतो 10 वर्षापूर्वी. तिथे महाराणा संघाची मूर्ती आहे आणि महाराणा संघाच्याच बरोबर हसन खानची सुद्धा मूर्ती आहे. आणि हसन खानने बाबराला जे पत्र पाठवलं ते तिथल्या त्या स्मारकाच्या भिंतींवर, त्या या पत्रातल्या मी तुम्हाला सांगितलेल्या 4 ओळी भिंतीवर कोरून लिहून ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाने त्या वाचल्या पाहिजेत. ही हसन खानची जी मनस्थिती ना, ही राष्ट्रीयत्वाची मनस्थिती आहे. आणि अशी राष्ट्रीयत्वाची मनस्थिती प्रत्येक व्यक्तीची बनली पाहिजे, हा आपला हेतू आहे. राम जन्मभूमीचा विषय, अशा या राष्ट्रीय जागरणाचा विषय, हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय, हा पांथिक विषय नाही. इट इज नॉट अ रिलिजियस सब्जेक्ट, इट इज अ नॅशनल सब्जेक्ट. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. अशा राष्ट्रीयत्वाच्या जागरणासाठी आपण सगळेजण राम जन्मभूमीच्या मंदिरासाठी प्रयत्न करतो आहोत. प्रत्येक देश अशा स्वाभिमानाच्या जागरणासाठी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून रशियाने जे पोलंड जिंकला, तेव्हा रशियाने पोलंडची राजधानी वॉर्सा, तिथे आपलं ऑर्थोडॉक्स ख्रिश्चन पंथाचं चर्च बांधलं. आणि 1919 साली जेव्हा पोलंड स्वतंत्र झाला, तर पोलंडने ते रशियाने बांधलेलं चर्च पाडलं. पोलंड कॅथॉलिक आहे आणि नवीन चर्च उभा केलं. काही जणांनी विचारलं विदेशी पत्रकारांनी, अरे तुम्ही ख्रिश्चन ते ख्रिश्चन, चर्च कशाला पाडता? तो पोलंडच्या पंतप्रधानांनी उत्तर दिलं, आम्ही दोघे ख्रिश्चन आहोत, मला मान्य आहे, पण पोलंडला गुलाम केल्यानंतर रशियाने ते 90 वर्षापूर्वी चर्च बांधलं, ते आमच्या गुलामीचं प्रतीक होतं, म्हणून ते आम्ही पाडलं. आणि आम्ही तर नवीन चर्च याच्यासाठी उभं करतो, कारण ते आमच्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. याला म्हणतात स्वाभिमान.
आणि असा राष्ट्रीय स्वाभिमान प्रत्येक माणसाच्या मनामध्ये, भारतीयाच्या मनामध्ये निर्माण व्हावा, हा राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या आणि मंदिर निर्माणाच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांचा हेतू आहे. आणि याच हेतूच्या पूर्तीसाठी आणि याच जागरणासाठी मी माझ्या भाषणाच्या प्रारंभी जो उल्लेख केला तो ऐतिहासिक कार्यक्रम 44 दिवसाचा आपण सगळ्यांनी मिळून संपन्न केला. मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण अभियान. बंधू भगिनींनो, आपल्याला वेळ नाही आहे, मी फक्त त्यातले काही मुद्दे एक एक वाक्यामध्ये सांगणार आहे. एक विलक्षण अभियान आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. भारतामधल्या 5,37,000 स्थानांमध्ये आपण पोहोचलो. हिंदुस्थानामध्ये जेवढी गावं आहेत त्यातल्या 80% गावांमध्ये आपला संपर्क झाला. 12,73,00,000 परिवारांमध्ये आपला संपर्क झाला. म्हणजे जवळजवळ 60 कोटीपेक्षा जास्त लोकांशी आपला संपर्क झाला. जगाच्या गेल्या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये इतका कमी वेळामध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये संपर्काचा कार्यक्रम आजपर्यंत झालेला नाही. तो मकर संक्रांती ते माघ पौर्णिमा या 44 दिवसाच्या अभियानामध्ये आपण सगळ्या जणांनी मिळून हा पूर्ण केला. एक अपूर्व प्रतिसाद, आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त. रामावर लोकांची किती विलक्षण श्रद्धा आहे, आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये रामाच्या सर्वांमध्ये श्रद्धा निष्ठा सामान्य जनतेमध्ये आहे. याचा एक विलक्षण अनुभव आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या अभियानामध्ये घेतला. गरीब श्रीमंत, झोपडपट्टीत राहणारे, बंगल्यांमध्ये राहणारे, वनवासी क्षेत्रामध्ये राहणारे, अनुसूचित जातीचे, जनजातीचे, डोंगराळ प्रदेशात राहणारे, काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत, पोरबंदर पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत लाखो कोट्यावधी लोक या सर्व कार्यक्रमामध्ये हे सहभागी झाले. सगळे प्रसंग सांगण्यासारखे नाही आहेत, पण राष्ट्रीय जागरणाच्या सर्वांमध्ये कसा घडतो, आपण सगळेजण ईशान्य भारत जाणतो, त्याला नॉर्थ ईस्ट म्हणतात. 7 सिस्टर स्टेट, अरुणाचल प्रदेशामधल्या 1800 गावांमध्ये आपले कार्यकर्ते गेले. मेघालय ज्याच्यामध्ये 70% ख्रिश्चन आहेत, त्यातल्या 1100 गावांमध्ये संपर्क झाला. आणि नागालँडमध्ये 475 गावांमध्ये गेलो. अंदमानमध्ये 350 गावांमध्ये गेलो. नागालँडचं तर मला मोह आवरत नाही आपल्या सगळ्यांना सांगण्याचा. नागालँडमध्ये 87% लोकसंख्या ख्रिश्चनांची आहे. ज्या गावांमध्ये आपण गेलो त्यातली 80% गावं अशी आहेत की ज्या गावामध्ये एक पण हिंदू राहत नाही. कार्यकर्त्यांना वाटलं काय होईल, पण सुखद अपेक्षा भंगाचा अनुभव आला. ख्रिश्चन गाव, ख्रिश्चन व्यक्ती, ख्रिश्चन आमदार, ख्रिश्चन मंत्री सगळ्यांनी निधी समर्पण केलं. नागालँडमध्ये विरोधी पक्षाचे जे नेते आहेत ते ख्रिश्चन आहेत. TS जेलियांग आपले विरोधक आहेत, पण त्यांनी सुद्धा निधी समर्पण केलं. हाच अनुभव मणिपूरमध्ये आला, हाच अनुभव अरुणाचल प्रदेशमध्ये आला. भारत आणखीन तिबेट म्हणजे चीनच्या बॉर्डरवरच्या गावांमध्ये लोक गेले. बघा, शिलाँग म्हणजे मेघालयाची राजधानी. शिलाँगच्या एका चर्चच्या फादरने सांगितलं, राम मंदिर इज नॉट अ रिलिजियस सब्जेक्ट, इट इज अ नॅशनल सब्जेक्ट. राम मंदिर हा मजहबी धार्मिक विषय नाही आहे, हा राष्ट्रीय विषय आहे. म्हणून मी तुम्हाला निधी समर्पण करतो. हा भाव महत्वाचा आहे. दुसऱ्या एका प्रांतामध्ये एका मुसलमानाने म्हटलं की राम हा आमचा आहे, बाबर आमचा पूर्वज नाही. बाबर जरी मुसलमान असला तरी आमचा तो पूर्वज होऊ शकत नाही. आज जरी मी मुसलमान असलो तरी आमचा पूर्वज राम आहे. हा जो भाव आहे ना, हा भाव निर्माण करणं महत्वाचं आहे. असाच अनुभव लद्दाखमध्ये आला. लद्दाखमध्ये -20 डिग्री टेम्परेचर, नुसतंच बर्फ, पण तिथं सुद्धा 1000पेक्षा जास्त घरांमध्ये आपले कार्यकर्ते गेले. आणि लद्दाखच्या बुद्धिस्ट असोसिएशनचे एक अध्यक्ष, ते पूर्वी काँग्रेस पक्षाचे खासदार होते, आपले विरोधक होते, त्यांनी निधी समर्पण केलं. एवढंच नव्हे तर 3 मिनिटाची आपली एक व्हिडिओ भाषणाची कॉपी त्यांनी पाठवली की तुम्ही याचा प्रचार करा. ही अपेक्षा. सिक्कीममध्ये तो एका जिल्ह्याचे अभियान प्रमुख एक बौद्ध लामा होते. सर्व पंथोपंथांचा सहभाग
या अभियानामध्ये हा आपल्याला मिळाला. बूट पॉलिश करणारे, रेल्वे स्टेशनचे हमाल, ज्यांना आम्ही तृतीयपंथी किन्नर म्हणतो, त्या सगळ्या जणांचा याच्यामधला सहभाग. कोणीही मागे राहिला नाही. किती जणांची नावं सांगायची. शेड्यूल कास्टमध्ये, शेड्यूल ट्राईब्समध्ये, आज SC आणि STमध्ये अलगावाद निर्माण करण्याचा काही जणांचा उद्योग हा चालू आहे, आपण सगळेजण जाणतो. पण बघा, पूजनीय सरसंघचालक हे जेव्हा दिल्लीला आले तेव्हा 14 जानेवारीला दिल्लीच्या भगवान वाल्मिकीच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा गेले. अभियानाचा प्रारंभ वाल्मिकी मंदिरापासून झाला. त्यांचं जे स्वागत झालं आणि वाल्मिकी समाजाचे संत, आणखीन त्या समाजामध्ये पूजनीय सरसंघचालक, ते वाल्मिकी समाजाचे पूजनीय संत, आमचे विद्यार्थी महाराज यांची जी भाषणं झाली आणि त्या समाजाने जो रिस्पॉन्स दिला, हा खरोखरच अपूर्व असं होता. त्याच दिल्लीमध्ये माघ पौर्णिमेच्या दिवशी, कारण माघ पौर्णिमा ही संत रविदास जयंती आहे, तर तिथल्या संत रविदास मंदिरामध्ये समापनाचा कार्यक्रम झाला. दिल्लीमधल्या अनुसूचित जातीच्या जेवढ्या छोट्या मोठ्या बिरादरी आहेत, त्या सर्व बिरादरींचे प्रमुख त्या कार्यक्रमावर उपस्थित होते. तेव्हा भाषण करताना एक शेड्यूल कास्टचे नेते म्हणाले की आम्ही पहिल्यांदाच जय श्रीरामचा घोष केला. आम्ही एवढे सगळे वेगवेगळ्या जाती उपजातीचे आहोत, आम्ही पहिल्यांदाच रामासाठी एकत्रित आलो. हे तुम्ही विश्वहिंदूवाल्यांनी एक जबरदस्त काम केलेलं आहे, हे त्यांनी शिफारस केली. आज आपल्या देशामध्ये आमच्या जनजाती वनवासी आदिवासी क्षेत्रामध्ये आम्ही हिंदू नाही याचा मोठ्या प्रचार प्रसार काही अराष्ट्रीय व्यक्ती आणखीन संस्था या करतायत. आणखीन झारखंडमध्ये तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये आमचा सरना धर्म कोड असा ठराव पण पास केला. पण त्या झारखंडमधल्या अनेक गावांमध्ये वनवासी क्षेत्रामध्ये आपले कार्यकर्ते गेले. शर्मा म्हणतात, पण अशा सगळ्या हजारो लाखो आमच्या वनवासी बांधवांनी राम जन्मभूमीसाठी निधी समर्पण केलं. एका गावामध्ये काही लोकांनी विरोध केला आणि जे देत होते निधी त्यांनी म्हटलं, अरे तुम्ही रामासाठी पैसे देता, तुम्ही राम मंदिरासाठी निधी देताय, मग तुम्हाला हिंदू म्हणावं लागेल. आपण हिंदू नाही म्हणून आपल्याला रामासाठी देता कामा नये. असे बोलणारे थोडेच होते. बहुसंख्याक गावकऱ्यांनी दिले आणि देताना असे त्यांनी म्हटलं, तुम्ही आम्हाला काही म्हणा, राम आमचा आहे, त्या रामाचं मंदिर अयोध्येला होत आहे, आम्ही त्याला निधी देणार, तुम्ही काय म्हणता याची मी पर्वा करत नाही. हा जो भाव आहे ना, हा भाव महत्वाचा आहे. हा भाव निर्माण करणं हे आपलं काम होतं. या राम जन्मभूमीच्या निधी समर्पण अभियानाच्या माध्यमातून ह्या भाव जागरणाचं काम आपण सगळ्या जणांनी मिळून हे मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे. राम हा आमचा आदर्श आहे. राम जोडण्याचं काम करतो. रामाने कोणाला तोडलं नाही आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम जोडतो. म्हणजे राम सगळीकडे आहे, सगळ्या देशामध्ये, सगळ्या प्रांतांमध्ये, सगळ्या भाषांमध्ये रामाच्या संदर्भामध्ये एकच निष्ठेचा, श्रद्धेचा आणि भक्तीचा भाव आहे. गंमत बघा, ज्या तमिळनाडूमध्ये द्रविड कजगम मुवमेंट सुरू केली, ते आमचे पेरियर स्वामी, ज्यांनी जन्मभर रामायण, भागवत, भगवद्गीता हिच्या विरोधामध्ये शस्त्र म्हणजे शाब्दिक आंदोलन केलं. त्या पेरियर स्वामींचं नाव काय होतं? रामस्वामी नायकर. म्हणजे ते रामाला विरोध करत होते, पण त्यांचे आयबीड रामाला मानत होते. NT रामावर आपल्याला माहिती आहे, सगळ्या देशामध्ये राम आहे. राम जोडण्याचं काम करतात. हिंदुस्थानातल्या प्रत्येक भाषेमध्ये रामायण आहे. बंगालमध्ये गेलात कृत्तिवास रामायण आहे, तमिळनाडूमध्ये गेलात कंब रामायण आहे, आंध्र प्रदेशमध्ये गेलात मोल्ला रामायण आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहिलेलं आहे, एक अध्यात्म रामायण आहे. भारताच्या सर्व भाषांमध्ये, सर्व पंथांमध्ये रामाच्या श्रमामध्ये एक आदर्श भाव आहे. गंगा नदी जशी आम्हा सगळ्यांना जोडते, भगवान राम सगळ्यांना जोडतात. बद्रीनाथ केदारनाथ सगळ्यांना जोडतात. हा जोडणारा राम आमचा आदर्श आहे. कशा अर्थाने? जेव्हा आम्ही राम म्हणतो, तो कोणता राम? तो राम ज्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, ते प्रभू राम ज्याने केवट राज निषादाला आपला सखा, आपला मित्र म्हणून
आलिंगन दिलं. ते राम ज्यांनी सुग्रीव, अंगद, नल, नील, हनुमानजी, जांबुवंत यांना आपलं सखा म्हटलं. वानर समाजाचं, भालू समाजाचं एक विलक्षण संघटन उभं केलं. राम जोडण्याचं काम करतात. सामाजिक समरसतेचा सर्वश्रेष्ठ आदर्श प्रभू श्री राम आहेत. तर रामाबद्दल श्रद्धा निर्माण करणं म्हणजे समरसतेचा भाव निर्माण करणं हे आहे, हे आपण विसरू नका. राम ते राम ज्यांनी रावणाला मारलं, ते राम ज्यांनी खर, दूषण आणि त्राटिका यांचा वध केला, जे दुष्ट आहेत, जे सज्जनांना त्रास देतात, जे आतंकवादी आहेत, आतंकवाद कसा संपवायचा हे रामाने आम्हाला शिकवलेलं आहे. अन्यायाच्या विरोधामध्ये, आक्रमणाच्या विरोधामध्ये खाली मान घालून सहन करू नका, त्याचा प्रतिकार करा, हे आम्हाला रामाने शिकवलेलं आहे. जेव्हा लंकेवर विजय मिळाला तर काही जणांनी म्हटलं की भगवान आता आपण इथेच राहूया की लंका सोन्याची आहे. त्यावेळेला भगवान राम काय म्हणाले, जननी जन्मभूमिश्च स्वर्गातपि गरीयसी. मित्रांनो, की आई आणि आपली जन्मभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगणारे राम आहेत. ते राम की ज्याच्यामुळे भारत मातेवर आपली श्रद्धा असली पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, हा भाव रामाच्या शब्दोच्चारामुळे आमच्या मनामध्ये निर्माण होतो. ते राम आमचे आदर्श आहे. राम मंदिराच्या मुळे ह्या सगळ्या भावना, समरसतेच्या, अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याच्या आणि या देशाच्या बद्दल विलक्षण श्रद्धा निर्माण करणाऱ्या अशा सगळ्या भावनांचं जागरण हे राम मंदिराच्या माध्यमातून होणार आहे. म्हणून राम मंदिरापासून राष्ट्र मंदिर असा आपला घोष आहे. कारण हे असं भाव जागरण होईल. जेव्हा अशी राष्ट्रीयत्वाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते तो समाज पुढे जातो. अशी भावना जर्मनीमध्ये आहे, जपानमध्ये आहे, इस्रायलमध्ये आहे, ते देश पुढे गेले. आणि अशी भावना सर्व आपल्या हिंदू समाजामध्ये, सर्व भारतीयांच्या मध्ये आहेच, पण आणखीन तीव्र स्वरूपामध्ये जर प्रकट झाली तर आपला भारत देश सुद्धा जगातला नंबर 1चा देश व्हायला वेळ लागणार नाही. कारण या राष्ट्रीयतेच्या भावनेतूनच देश पुढे मोठा होत असतो. ही भावना जागृत करणं हे आम्हा सगळ्यांचं काम आहे. राम जन्मभूमीपासून, राम मंदिराच्या या निर्माणापासून अशा पद्धतीचा भाव निर्माण करायचा हा आपल्या सगळ्यांचा मिळून संकल्प आहे. मला एक आठवत आहे की श्रावण कृष्ण द्वितीया 5 ऑगस्टला ज्या वेळेला माननीय प्रधानमंत्री पूजनीय सरसंघचालकांच्या उपस्थितीमध्ये हे अयोध्येला आले आणि राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. त्यावेळेला पूजनीय सरसंघचालकांचं भाषण आहे आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींचं जे भाषण आहे, प्रत्येक भारतीयाने त्याचं चिंतन, मनन आणि स्मरण सातत्याने केलं पाहिजे. राष्ट्र काय आहे, राष्ट्रीयत्व काय आहे आणि देशाचा विकास जर करायचा असेल तर जागरण कसं करायला पाहिजे, ह्याच विषय त्यांनी आम्हा सगळ्यांच्या समोर सार रूपाने मांडलेला आहे. त्याला पंतप्रधान असं म्हणाले की बंधू भगिनींनो, आज 5 ऑगस्ट आहे, 10 दिवसानंतर 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन येईल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो वर्ष जे लोक लढले, संघर्ष केला, बलिदान केलं, त्यांच्या तपाचं, त्यांच्या साधनेचं, त्यांच्या संकल्पाच्या पूर्तीचा आनंद त्या सगळ्या जणांना 15 ऑगस्ट मिळाला. आणि बोलून त्यांनी दुसरं वाक्य उच्चारलं, अशाच पद्धतीचा संकल्पपूर्तीचा आनंद राम जन्मभूमीच्या या संघर्षामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, गेल्या 4.5 वर्षामध्ये ज्यांनी त्याच्यासाठी बलिदान केलं, त्या सगळ्या जणांना अशाच पद्धतीचा संकल्पपूर्तीचा आनंद आजच्या या शुभ दिवशी मिळत असेल. राम जन्मभूमीचा विषय, राम मंदिराचा विषय किती महत्त्वाचा आहे राष्ट्रीयत्वाच्या दृष्टिकोनातून, हेच पंतप्रधानांनी हे अधोरेखित केलं. राम जन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माणाचा काम हे सुरू झालेलं आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये, येत्या 3 वर्षामध्ये मंदिराचं काम पूर्ण होईल.
मी आपल्या सगळ्यांना आजच निमंत्रण देतो, जेव्हा भगवान रामललाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा पुरी होईल, त्यामुळे तुम्ही सगळेजण एकटे नाही तर आपले सगळे कुटुंबीय, आपले सगळे मित्र मैत्रिणी सगळेजण भगवंताच्या दर्शनाला या. सगळा भारत त्याच्या दर्शनाला येईल, कारण जोडण्याचं काम रामाने केलेलं आहे, राम करतो आहे. त्या राम मंदिरामुळे पुढच्या पिढींना सुद्धा मार्गदर्शन मिळेल, पुढच्या पिढींना प्रेरणा मिळेल. सर्व पिढ्यांमध्ये जे जे दर्शनाला येतील त्या सगळ्यांच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाचा एक विलक्षण भाव हा निर्माण होईल. राम मंदिरामुळे राष्ट्र मंदिराचं निर्माण होईल आणि त्याच्यासाठीच आपण सगळेजण मिळून प्रयत्न करत आहोत. आणि नजीकच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा जो संकल्प आहे या देशाच्या सर्वांगीण उन्नतीचा हा पूर्ण होईल असा मी विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला सुद्धा विराम देतो. जय श्रीराम. श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला.